अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून राहुरी तालुक्यातील उमरे येथे 2 इसमांना गावठी कट्टा बाळगताना ताब्यात घेण्यात आला आहे। या कारवाईत एक गावठी कट्टा, 2 काडतुसे, 2 मोबाईल, एक 4 चाकी वाहन असा एकूण 5,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात मोहीम राबवण्यात येते आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी हे पथक राहुरी तालुक्यात गस्त घालत असताना 2 इसम विनापरवाना गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि ही माहिती मिळताच पथकाने उमरे येथील हॉटेल माऊली परिसरात सापळा रचला। तपासणी दरम्यान पांढऱ्या रंगाच्या वाहनामध्ये बसलेल्या 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीअंती त्यांची नावे विशाल वसंत पालवे, वय वर्ष 28, राहणार घोडेगाव, तालुका निवासा, 2 सोमनाथ भानुदास मोरे, वय वर्ष 32, राहणार शनी शिंगणापूर, तालुका निवासा अशी असल्याचे समोर आले आहे। पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 2,000 रुपये किमतीचे जिवंत काडतूस आणि एक मिसफायर काडतूस, 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल तसेच 5 लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची XL6 कार असा एकूण 5,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 397/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे। सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली। जालिंदर ढोकणे, राहुरी।